बातमी पुण्यातून पुण्यामध्ये मांजरींचा उच्छाद बघायला मिळतोय। त्यामुळे रहिवाशांना मनस्ताप झालाय। पुण्याच्या मांजरी भागातील सोसायटीमध्ये मांजरींचा धुमाकूळ बघायला मिळतोय। एकाच खोलीत तब्बल 300 मांजरी आहेत। मांजरांमुळे इथले रहिवासी मात्र हैराण झालेत। पशुसंवर्धन विभागाकडून तशी नोटीस आता या ठिकाणी दिली गेली आहे। तर पुण्यातल्या मांजरी परिसरामध्ये एकाच घरामध्ये 300 मांजरी असल्याचं समजतंय। त्यानंतर या संदर्भात या घर मालकाला नोटीस सुद्धा बजावली आहे। मात्र यामुळे या इमारतीमधील इतर रहिवासी मात्र हैराण आहेत। अनेकांनी याबाबत वारंवार तक्रार सुद्धा केली आहे। आता या संदर्भात प्रशासनाकडून कारवाई केली जाणार आहे। त्रास 6 वर्षापासून चालू आहे आणि त्या घरामध्ये अगदी सोसायटीतल्या प्लंबरला सुद्धा जायची परमिशन नाही आहे। तर त्या दरवाजाच्या पलीकडे काय चाललं हे कुणालाच माहिती नाही। त्या टप्प्याटप्प्यांनी वाढला आहे का पहिल्या दिवशीपासून तेवढं आहे हे त्यांनाच माहिती। आणि आम्ही 6 वर्षापासून फॉलोअप करतो आणि जेव्हा पण याविषयी आम्ही आवाज उठवण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आमच्याबद्दल काहीतरी ॲलिगेशन्स करणारे ईमेल सोसायटीच्या बॉडीला किंवा अथॉरिटीजला गेलेले आहेत। म्हणजे हे अत्यंत मोठा न्यूसन्स या लोकांनी केलेला आहे। एक तर 300 मांजरं पाळून ठेवलेले आहेत। त्रास 6 वर्षापासून चालू आहे आणि त्या घरामध्ये अगदी सोसायटीतल्या प्लंबरला सुद्धा जायची परमिशन नाही आहे। तर त्या दरवाजाच्या पलीकडे काय चाललं हे कुणालाच माहिती नाही। त्या टप्प्याटप्प्यांनी वाढला आहे का पहिल्या दिवशीपासून तेवढं आहे हे त्यांनाच माहिती। आणि आम्ही 6 वर्षापासून फॉलोअप करतो आणि जेव्हा पण याविषयी आम्ही आवाज उठवण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आमच्याबद्दल काहीतरी ॲलिगेशन्स करणारे ईमेल सोसायटीच्या बॉडीला किंवा अथॉरिटीजला गेलेले आहेत। म्हणजे हे अत्यंत मोठा न्यूसन्स या लोकांनी केलेला आहे। एक तर 300 मांजरं पाळून ठेवलेले आहेत।